RT ॲडमिशन 2025 तर यामध्ये सेकंड लिस्ट आजची लास्ट डेट आहे, म्हणजे सेकंड लिस्टमध्ये जेही विद्यार्थी असेल ते आज प्रवेश घेऊ शकतात आणि यानंतर थर्ड लिस्ट लागणार आहे। परंतु जर ॲडमिशनच्या जागा चेक केल्या असल्यास यामध्ये अजूनही ॲडमिशनच्या जागा आहे ह्या भरपूर रिक्त आहेत आपण असं म्हणू शकतो। कारण तुम्ही बघू शकता यामध्ये की टोटल RTला 1,01,967 जागा आहे, म्हणजे टोटल स्टुडंट सिलेक्ट करायचे आहे। यामधून जवळपास 70,000 हे स्टुडंट ऑलरेडी सिलेक्ट केलेले आहे रेग्युलर राऊंडमध्ये, म्हणजे अजून एक 30,000 ते 31,000 ज्या जागा होत्या त्या फर्स्ट वेटिंग लिस्टमध्ये किती सिलेक्ट झालेल्या बघू शकता, तर 9,966, म्हणजे आपण 10,000 म्हणू शकतो। तरी अजून 21,000 जागा खाली आहे। तर यामध्ये किती जागा खाली राहील यावर संपूर्ण जे नेक्स्ट वेटिंग लिस्ट असेल ती लागणार आहे। यामध्ये जेवढ्या जागा आता रिक्त राहतील तेवढे वेटिंगमधले विद्यार्थी परत सिलेक्ट केले जाणार आहे, ते राहणार आहे थर्ड लिस्ट। तर थर्ड लिस्ट आता आजची लास्ट डेट आहे सेकंड राऊंडसाठी, यानंतर थर्ड लिस्ट लागेल। आता थर्ड लिस्टमध्ये वेटिंगमधलेच विद्यार्थी घेण्यात येणार आहे, यामध्ये नॉट सिलेक्टेड विद्यार्थी घेण्यात येणार नाही आहे। त्यामुळे फक्त वेटिंगवाले जे विद्यार्थी आहे त्यांनी शाळेमध्ये, म्हणजे ज्याही शाळेमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्या शाळेमध्ये किती जागा आहे हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे। तर संपूर्ण पालकवर्गांनी ज्यांचाही नंबर वेटिंग लिस्टमध्ये आहे परंतु पहिल्या लिस्टमध्ये, म्हणजे पहिली जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे आपल्यासाठी ती सेकंड लिस्ट होती, त्यामध्ये जर तुमचा नंबर लागलेला नसेल तर तुम्ही त्या शाळेमध्ये किती जागा रिक्त आहे हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे। कारण जर शाळेमध्ये जागा रिक्त असेल आणि तुमचा नंबर जर वाटत आहे तुम्हाला की आपला नंबर इथे लागू शकतो तरच तुमचा नंबर थर्ड लिस्टमध्ये येणार। कारण संपूर्ण ज्याही आता जागा सिलेक्ट करण्यात येणार आहेत त्या सिलेक्ट करण्यात येणार आहे की जागा, म्हणजे शाळेमध्ये रिक्त जागा किती आहेत यासाठी। तरी ज्याही नामांकित शाळा होत्या त्या शाळेच्या जागा जवळपास फुल झालेल्या आहे। काही ज्याही शाळा असेल, छोट्या शाळा असेल, या शाळेच्या जागा अजूनही रिक्त आहे, कारण तिथे भरपूर जे पालकवर्ग आहे प्रवेश घेत नाही आहे। तरी तुम्ही बघा, जर तुमचा वेटिंग नंबर त्या स्कूलमध्ये असेल तर तुमचा नंबर लागू शकतो। काही मोठ्या शाळेमध्ये सुद्धा जागा खाली आहेत, काही पालकवर्गांनी आपला प्रवेश घेतलेला नाही आहे। तर RTमध्ये कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा। थर्ड लिस्ट कधी लागणार, तर आज 1 तारीख आहे आणि ही तारीख लास्ट डेट आहे जे सेकंड लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणजे प्रवेश घेण्यासाठी। तर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याकडे प्रॉपर अपडेट येईल RTकडून। ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि त्यामध्ये जी थर्ड लिस्ट आहे ही कधी लागेल त्या संदर्भात संपूर्ण अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये तुम्हाला देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।